मोदीजींच्या काळात मोदीजींनी जे केलं ते आपल्याला माहिती आहे. तुलना करायचा विचारच नाही आहे, विषय नाही आहे. मुळामध्ये नवभारताच्या निर्मितीमध्ये मोदीजींचं जे स्थान आहे ते अढळ आहे. त्यामुळे मी कोणाशी तुलना करू इच्छित नाही. तुलना करण्याचं कारण आहे. काही लोकांनी यांच्या बैठका चालू आहेत. राहुल गांधी तर म्हणतात की 1 वर्षापर्यंत मोदी काय टिकणार नाहीत म्हणून, आणि बैठका आता संपूर्ण देशभर घ्यायचं काम आता इंडिया आघाडी करणार आहे. असं आहे की बुडत्याला काडीचा आधार असतो. त्यामुळे स्वतःच्या मनाची समजूत घालणं आणि कार्यकर्त्यांना एक स्वप्न दाखवणं की चमत्कार होणार, चमत्कार होणार, 1 वर्षात मोदी जाणार, असं गेले 10 वर्ष चमत्कार ते करतायत. पण तो चमत्कार काही घडत नाही. मोदीजीच नवनवीन चमत्कार घडवतात. आणि बंगालसारखा विजय हा खऱ्या अर्थानं केवळ देशाला नाही तर संपूर्ण विश्वाला थक्क करून सोडतो. म्हणून मला असं वाटतं की फार गंभीरतेनं हे घेण्याचं कारण नाही. ते बुडत्याला काडीचा आधार आहे, तसा तो काडीचा आधार घेण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतात. शरद पवारांनी वक्तव्य केलंय आता की त्यांनी म्हटलं या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या लोकांनी योगदान दिलं त्यांच्यावरच्या मालिका बंद केल्या जात आहेत. काही लोकांनी शिखांवरती काँग्रेसने आणि देशाने अन्याय केला असं वक्तव्य करून संबंध देशाची बेआबरू करण्याचं काम केलं जात आहे. महाराष्ट्रातून पंजाबमध्ये जाऊन हे बोललं जातं. पहिली गोष्ट अशी आहे, शरद पवार काय म्हणाले मी ऐकलं नाही, त्यांचं भाषणही मी ऐकलं नाही. त्यामुळे तुम्ही अर्धवट गोष्टी मला सांगून माझी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न कराल तर ती योग्य होणार नाही. मात्र एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की ज्या प्रकारे शिखांवर काँग्रेसने अत्याचार केला त्याचा निषेध हा जन्मभर आम्ही करू, शेवटपर्यंत आम्ही करू. ज्या प्रकारे कत्लेआम शिखांचा या दिल्लीमध्ये, पंजाबमध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात झालेला आहे हे सत्य आहे. हे सत्य कोणालाही विसरता येणार नाही. गिरीश महाजनांचं एकूण जर तुम्ही वक्तव्य बघितलं तर हा प्रश्न उठणार नाही. गिरीश महाजनांनी स्पष्ट केलं आहे या ठिकाणी जे 90 गुरु आहेत त्यांचा 300वा शहीदी दिवस हा संपूर्ण देशामध्ये साजरा केला जात होता. महाराष्ट्राने त्या संदर्भात गुरु तेग बहादूरजी यांच्या या शहीदी समारोहाकरता मोठे मोठे कार्यक्रम घेतले. देशातले मोठे कार्यक्रम महाराष्ट्रात झाल्यामुळे अर्थातच पंजाबमधनं एक निमंत्रण हे गिरीश भाऊंना आलं होतं की या ठिकाणी आम्हाला महाराष्ट्र सरकारचा गौरव करायचा आहे. त्यामुळे ते त्या ठिकाणी गेले होते. त्यांनी दर्शन घेतलं आणि या कार्यक्रमाच्या पाठीशी कोण आहेत किंवा तिथे कोणाचा फोटो लागला आहे, एकतर तिथे गुरुमुखीमध्ये सगळं लिहिलं होतं, त्यामुळे त्याची कल्पना नव्हती. अतिशय थोडा वेळ गिरीश भाऊ त्या ठिकाणी होते आणि त्यांचं संपूर्ण भाषण जर आपण ऐकलं तर त्या ठिकाणी त्यांनी शीख समाजाचा गौरव केलेला आहे आणि भारताच्या वाटचालीत शीख समाजाचं योगदान, शीख समाजाला संपूर्णपणे मुख्यधारेमध्ये आणण्याकरता भारत सरकारने केलेलं योगदान आणि पंजाबमध्ये जे काही ड्रग्सचा वाढता प्रश्न आहे या संदर्भात त्यांनी कमेंट केलेला आहे. मला असं वाटतं की याला दुसऱ्या कुठल्याही पद्धतीनं बघण्याची गरज नाही. त्याच्या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तुम्ही मला फिरवून फिरवून विचारलं तरी त्यांचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. त्यापेक्षा जास्त स्पष्टीकरण मला देण्याची आवश्यकता वाटत नाही. मुंबई महापौरची ऑफिस बरोबरच पुणे महापौर बीएससी आणि तुमच्या मुख्यमंत्र्यांची स्वतःची जी ऑफिस आहे ती एक ईमेल आली आहे बॉम्बने उडवून देण्याची. असले ईमेल येत असतात. आले तर ते आम्ही गांभीर्याने घेतो. त्याचा पूर्ण तपास मुंबई पोलीस करतायत. पण साधारणपणे अशा प्रकारचे ईमेल हे आत्तापर्यंत असा अनुभव आहे की ते हॉक्स असतात, ते चुकीचे असतात. तथापि कोणी ईमेल केला तरी कोण आहे हे शोधून काढणं काम आहे, ते होत आहे.